हे गाईज वेलकम बॅक टू आवर चॅनल द वायब्रंट्स। तर आज आम्ही चाललोय कुठेतरी बाहेर, ज्या गोष्टीसाठी आम्ही ऑलमोस्ट 6 महिने 1 वर्ष वेट करतो आणि सगळ्यांचीच तेवढीच एक्साइटमेंट असते की कधी तो प्लॅन होते। पण आज तब्बल 1 वर्षानंतर तो आज चान्स बनला आणि तुम्हालाही माहिती आहे सगळेजण एका जागी आणणं किती इम्पॉसिबल असते जेव्हा सगळेजण वर्किंग असतात। तर तुम्ही पाहू शकता की जेव्हा कंटेंट क्रिएटर घरून निघतात तर ह्या सगळ्या गोष्टी अशा त्यांच्या सोबत कॅरी कराव्या लागतात, तेव्हाच तुम्हाला आम्ही तेवढं एंटरटेनमेंट करू शकतो। ते सगळे गाईज रेडी आहेत। आर यू गाईज रेडी? आपण आलो पार्किंग मध्ये आणि आपली डिक्की एवढी मोठी आहे की याच्यात 4 माणसं बसतात आणि हा एवढा मोठा माणूस आहे की नाही, हा बसला की ते 4 माणसाची जागा एकटाच घेते खाऊन। तर आता आपण हे सामान भरून घेऊ पण मग निघून जाऊ। तर गाईज आता आम्ही निघालो, हवा वगैरे भरली आणि तसं आता माझ्यासोबत आहे ऋतू। जोरात हाय म्हण पब्लिकला आपल्या। बाबा ओरे रे रे रे। तर आता तू मला एक गोष्ट सांग, आपण हे प्लॅनिंग तर करतच राहतो की इथं पार्टी करू तिथं पार्टी करू, पण विला पार्टी मोस्टली आपले एक्झिक्यूट होत नाही। तर 1 वर्षानंतर जे होऊन राहिली तर तुझी एक्साइटमेंट काय आहे? माझी एक्साइटमेंट नेक्स्ट लेवल आहे। येस। तर मी इथून गेल्यानंतर ना सगळ्यात पहिल्यांदा रील स्टार्ट करणार, रील शूट करणार, त्याच्यानंतर स्विमिंग पूल एन्जॉय करणार आणि अख्खी रात्र जागी राहील। बापरे, एन्जॉय करेन। उद्या अख्खा दिवस जागी राहील आणि उद्या रात्री झोपेल। हे फक्त बोलत आहे मी, आज तिथं गेल्यानंतर तुम्हाला रात्री 12 वाजता मध्ये कशी झोपेल राहील? ठीक आहे। आणि अजून काही असं थ्रिलिंग विलिंग करणार आहेस काय तू आज? थ्रिलिंग तू सांगशील ते थ्रिलिंग कर। नाही, आता एवढी प्लॅनिंग केली आपल्याला, ऑलमोस्ट 15 दिवसापासून हा प्लॅन झाला होता। बघ, माझ्या लाईफ मध्ये थ्रिलिंग हेच आहे की 2 दिवस न झोपणं। बापरे, तर ठीक आहे ना, मी तुम्हाला रात्री दाखवतो 12 वाजता कशी झोपते तर। एवढी गॅरंटी आहे मध्ये। तर आता भेटू आपण दुसऱ्यांदा मग, ठीक आहे? तोपर्यंत बाय बाय। माझ्यासोबत आहे आता अनुश्री आणि हिचं असं आहे की सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग सगळं हिनेच केलं होतं, पण हिचं काय होते माहिती आहे का, प्लॅनिंग प्लॉटिंग सगळं करते टाइमवर बिमार। सध्या 102 ताप आहे। मला असं वाटलं होतं की हे कॅन्सल करीन, पण जेव्हा सकाळी विचारलं तर सगळ्यात पहिली हेच रेडी झाली। मस्ती नहीं रुकनी चाहिए, मस्ती करेंगे। आवाज तुझ्या मायनस डीबी मध्ये येऊन राहिला, मला ऐकू राहिला। मस्ती नहीं रुकनी चाहिए, दिल खोल के मस्ती करेंगे। तब्येत तर खराब चांगली होतच राहते, दॅट इज अ पार्ट ऑफ युअर लाईफ। तर आता जाण्याच्या पहिले आम्ही हॉस्पिटलला चाललो, कारण की मला माझं ताप कमी करायचं आहे, त्याच्यानंतर आम्ही पुढे जाऊ। बाय द वे, व्हिडिओ जेव्हा चालू झाला ना सकाळपासून एवढा कडक आवाज मी नाही ऐकला। माझा आवाज नाही, हातामध्ये बिमारीची ऍक्टिंग चालू होती। काही ऍक्टिंग नव्हती चालू, खरंच 102 ताप आहे म्हणून 102 ताप आहे, दॅट आय एग्री। पण ठीक आहे, आता बाकीच्यांना पण भेटू तुम्हाला असं एक करून। सो हे गाईज, आपण आता सध्या बिपिनवर आहे, ज्याच्यावर पूर्ण पुणेकर माज करतात, माज। तर आता सध्या आपण इथे घेतलंय त्यांची स्पेशालिटी साबुदाण्याची उसळ आणि वडा आणि पोहे। माझं कॉलेज इथे झाडवर, गरवारे कॉलेज। हो, मी 2021 मध्ये 2024 मध्ये पुरं खराब। तर गाईज, आपण आता एक शॉर्ट ब्रेक घेतलेला आहे, कारण की सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि अशी छोटीशी मला नदी दिसली, तर ते पाहून माझं टरबूज खायचं मन झालं। आणि हे चाकू, चॉपिंग बोर्ड हे ऑलवेज मी कॅरी करतो, सोबत माझी एक चेअर पण कॅरी करतो। तर आता आपण मस्त या वातावरणात क्लासपैकी टरबूज कापू आणि माझी जे गँग आहे, ओजी गँग, त्यांना मी खाऊ घालतो माझ्या स्टाईलमध्ये। तर मस्त नदी, टरबूज आणि हा निसर्ग। तर गाईज, माझं लक एवढं चांगलं आहे ना, वातावरण एवढं खतरनाक, नदी भेटली, चॉपिंग बोर्ड सोबत, चाकू सोबत, स्टूल सोबत, आणि टरबूज एवढं गोड निघालं, माकी एक लाल। तर गाईज, आपण ज्या पार्टीसाठी निघालो आहे, तर आता संध्याकाळचे 5 वाजले आणि सगळ्यांना भूक लागली, पण भूक लागल्यानंतर त्यांना माझ्याच हातची मॅगी पाहिजे। तर मग मी आता नदीत उतरलो मस्त। आता पाणी नाही आपल्याजवळ, नदीतलंच पाणी घेतो आणि एक छान मॅगी बनवतो आणि नंतर कॉफी बनवतो, कप सगळं घेऊन ठेवलेलं आहे। आता तुमच्या समोर माझा गॅस चालू करतो। तर गॅस आपला चालू झालेला आहे आणि आता आपण आपला जो पॅन आहे तो ठेवून देऊ आणि मॅगी बनवायला सुरुवात करू।
तर आता हे मॅगी टाकतो मी, कारण की ऑलमोस्ट आता मॅगी रेडी होणार आहे आपली. कोणता तो? तर आपली मॅगी झाली आहे रेडी. होऊन घ्या. कसली वल्ला राळा मॅगी बनवली एकदम मा की याक एकदम. अशी बनते का तुमची मॅगी कधी घरी? आणि खाऊन दाखवतो डायरेक्ट. मज्जाच नाव बँचोत. मॅगी पाहिजे होती भयंकर ना. हो हो काय. आता बनवणार आहे मी कडक कॉफी. कसलं भारी ना भेंडी. तर आपण माहित आहे काय, गोकुळचं दूध आणलं, गोकुळचं, जे फक्त भारतात एकाच जागी भेटते. तर निशोबानं आपण, तर आपल्या दुधाला आली उकळी. कसलं भारी दूध आहे ना जंगलामध्ये बाबो. एक कपाची कॉफीची तुम्हाला किंमत सांगू काय, कम से कम 1 लाख रुपये. काऊन की आम्ही ज्या जंगलात आलो ना, तर ती दुधाचं पॅकेटच 1000 रुपयाचं भेटते. आणि ते बाकी मसाला कमीत कमी ते 50,000 होती सगळं. तर आपली आता कॉफी. तर आपली आता मस्त कॉफी पण रेडी झाली. हे आहे कॉफी. एक घास खातो मॅगी. आता तो कॉफी चुम्मा. आणि लाईफ सक्सेस. या जंगलात लाईफ सक्सेस झाली आज. आणि आपली गँग, ओजी गँग. बघ दादा ना, एक सेशन चालू होतं वर आपल्या देवांकडे. गच्चीवर गच्चीवर देव आलते सगळे देव होते. आणि जगातली सगळी पॉप्युलेशन होती तिथे. आणि तिथे चालू होतं मेंदू वाटप. त्याच्यात एक जण मिस होत, ऋतूच्या मच्छिंदार. ऋतूच्या मच्छिंदार मिस होती. साऱ्यांनी मेंदू भेटलं, हिने भेटलंच नाही. मच्छिंदार. तर आता आपण ऑलमोस्ट पोहोचलो आहे. इकडे पाहू शकता तुम्ही अशा प्रॉपर्टीज आहेत. थोडा जोरात बोल. इथं पाहू शकता तुम्ही जर अशा प्रॉपर्टीज आहेत, तिथं आपण राहू शकतो. प्रॉपर्टी दाखवून द्या इथे. आणि असं जंगल आहे समोर, बघा तुम्ही, जंगल आहे. मागं खूप मोठं जंगल झालं. आणि काय म्हणतात त्याला, गाडी आपली फसली होती, सगळी खाली उतरायचं काम पडलं होतं. पण इकडे यायचं असलं तुम्हाला, मला असं वाटत नाही की तुम्ही सेडॅन घेऊन यायला पाहिजे, तुम्ही SUV घेऊन यायला पाहिजे. कारण की ऑफरोडिंगचा थोडासा फील आहे इथं. आणि समोर पहा, आता परत पहाडं लागले, जंगल लागलं भयंकर. होपफुली आता आपली गाडी परत फसली नाही पाहिजे. आणि झालं आता बाकी तुम्हाला दाखवतोच आपली प्रॉपर्टी कशी आहे, पूर्ण टूर करतो तुम्हाला. तर आपण आपल्या प्रॉपर्टीमध्ये एंटर करून राहिलो. प्रॉपर्टी पाहून घ्या, घनदाट जंगल पाहून घ्या. आणि या जंगलामध्ये आज रात्रभर राहणार आहे आपण, पूर्ण जंगलाचा फील घेत. आणि आपला हा विला आहे, कसलं भारी ना. आणि ग्रँड एंट्री विषय आहे का. तर आता वाजल्यात 2:30 आणि आपला चेक इन टाइम होता 1 वाजताचा. पण ते थोडंसं आपल्याला गड्डे लागले, मी पहिले सांगितलं तुम्हाला. तर आपण अर्धा तास लेट झालो. पण आपल्याला चहा जे हायटी होता आपला, तो आपल्याला आधीच भेटला. कारण की आपल्याला जे पाहिजे असते ते पाहिजेच असते. तर सगळेजण आपापला मस्त टाइम एन्जॉय करून राहिले. बिस्किट, चहा, लाभ चालू आहे एकदम. लाभ कारनी पण येतात लोक. तर मी पण आता चहा टाइम एन्जॉय करतो आणि बाकीच्यांना पण करू देतो. तर तुम्हाला भेटतो मी थोड्या वेळानंतर. तर बाहेर पार्टी पण चालू आहे आणि इथं जेवण पण चालू आहे. पार्टी एकदम जंगी चालू आहे, म्हणून आपले पलान जे आहेत ते थकले, थोडं खायला आले. नंतर परत एनर्जी रिस्टोर करून वापस फील्डवर. गुड मॉर्निंग गाईज. तर आजचा आमचा नेक्स्ट डे आहे आणि आमचं चेकआउट आहे आता 11 वाजता. हा पूल पार्टी, रात्री पूल पार्टी झाली, खूप पार्ट्या झाल्या काल रात्री नेक्स्ट लेवलपर्यंत. आणि सगळेजण आता भयंकर थकले आहेत आणि बस आता घरी जायच्या मूडमध्ये आहेत. तर मी तुम्हाला सगळ्यांना लास्ट वेळा भेटवतो आणि एक आपल्या विलाचा पण टूर देतो शॉर्टवाला. तर या तुम्हाला दाखवतो सगळ्यांना. तर इथं सगळेजण बसलेले आहेत. गाईस तुम्ही एन्जॉय केला का इथं? वाटून राहिला एन्जॉय केला, खरंच केला का? तर आता आपण आजचा व्लॉग इथं संपून टाकू आणि तुम्हाला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.
इथे होऊ शकतो का रे? तू बटन